सुरू झाल्या. काय हो, बायको जर कधी म्हटली असेल इथून साताऱ्याला घेऊन चला, गाडी नव्हती स्वतःची, मित्राची गाडी घेऊन तिसऱ्याकडनं पेट्रोलला पैसे घेऊन गाडीवर बायकोला बसून साताराला निघायचं. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं. गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं, किका मारून मारून घामाघूम. बायको असं बघायची, कुठून याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं साहेब, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या साताऱ्यापर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद होता की नाही. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो, बायको इकडच्या खिडकीतनं इकडं बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही, यांना अडचण काय. साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला. तुम्ही बघा, शिर्डीला वगैरे अनेक लोक येतात, साईबाबांच्या पेटीमध्ये पैसे टाकतात. ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हाला बाबा एक सोन्याचं सिंहासन देतो, तुम्ही मला जाताना 2 द्या. त्याच्याकडे 2 पण घ्यायची कॅपॅसिटी आहे. पण हे बाबांना काय म्हणते माहिती आहे का, बाबा मी एवढे पैसे टाकलेत, रात्रीची झोप येऊ दे म्हणते मला. कित्येकांना झोप नाही आहे रात्रीची. आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती, त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही आहे ना. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा, पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले, तू आणखी दुसरा डॉक्टर बघ. कंटाळला घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते. महाराजांचे जाऊन पाय धरले. महाराज म्हणले तुला झोप येत नाही, मी काय करू बाबा. नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले, महाराज काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणले आता कुठे याच्या नादी लागता. महाराज म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणले. हॅलो म्हणला, महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला. तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला म्हणला आता गोळी नको, औषध नको, इंजेक्शन नको, सलाईन नको. म्हणले मला तुमचा शर्ट द्या. म्हणले शर्ट बावळट आहे का तुझं. ते म्हणले अहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा. डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप येते नीट म्हणून. हॉस्पिटल बांधायला कोटीत कर्ज काढलंय, बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ॲडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय. त्याच्यात मेहुण्याला मेडिकल टाकून दिलं आहे, ते मेहुण्यालाच द्यावं लागतं साहेब, अलिखित नियम आहे. महिना अखेरला आमची भांडणं वादावधी, अजिबात झोप नाही. उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते. दोघं मिळून एका इंजिनियरकडे गेले. म्हणले बाबा तुला झोप येते का. इंजिनियर म्हणला 6 महिने झाले पालिकेत बिल अडकलंय, ह्या टेबल. उठ म्हणले चल. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती. शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले. म्हणले बाबा तुला तर लागत असेल, आता आमचं दुखणं काय सांगायचं आहे. म्हटला कधी कोण मुख्यमंत्री बदलल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल, काही सांगू शकत नाही. म्हटला सगळं काहीच शाश्वत नाही, आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले. त्यांनी मग साहेब एक करा, तुम्ही आमच्यासोबत चला, आपण शोधू कोणाला झोप लागते. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती. शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले. म्हणजे जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोधाशोध सुरू करू. एक शेतकरी नांगरत होता, धोतर गुंडाळलेलं, अंगात शर्ट नाही, घामाघूम झालेला. नांगरून झालं, बैला आंब्याला नेऊन बांधली, पळत पळत गेला, विहिरीत उडी मारली, बाहेर आला, अंग पुसलं, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 1 मिनिटात घोरायला लागला. हे 25 जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून. यांनी असा गदा हलून उठवला. म्हणले अशीच झोप लागती. शेतकरी म्हणला आजच शेड्यूल आहे म्हणला आपला. संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर, वजभर गवत कापलं, घेऊन गेले, जनावराला खाऊ घातलं, सगळं म्हणला एकदम ओके. तुम्ही ते ओके तिकडे नेऊ नका. हे 25 जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील. म्हणले काय. म्हणले आम्हाला 25 जणांना तुझा एक शर्ट देशील का. हे हसायला लागलं. म्हणला 25 जणांना एक आणि माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसलो असतोय काय. म्हणला काल शर्ट म्हणला अवताला गुतला, अजून शिवला नाही, एक शर्ट नाही तुम्हाला 25. किती कौतुक आहे हो. देवानं काय वागावं आपल्यासोबत. ज्याच्याकडे ढिगानं शर्ट आहे त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपताय. सुख आनंद या संकल्पना निव्वळ पैशांशी संबंधित नाहीत. पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या. आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे.
देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तोडून नाही घ्यायचे, तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. माझा दावा आहे, तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो. पण ती देण्याची दानत तुमच्यामध्ये असली पाहिजे. निसर्ग इतका समृद्ध, एक दाणा पेरला तर त्याच्या 1000 दाणे उगवतात. तो तुमचं उसनं ठेवायला निसर्ग इतका वेडा नाही आहे. तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो. मी म्हणत नाही तुमच्याकडं आहे ते सगळं समाजाला वाटून टाका, पण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं, आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं. आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी काम करावं. बाबा आमटे नगरपालिकेतनं असे बाहेर पडले. एक कुष्ठरोगी पावसात भिजत होता. त्या पावसात भिजणाऱ्या कुष्ठरोग्याला उचलायला गेले आणि उचलता उचलता त्या कुष्ठरोग्याची बोटं तुटून आली बाबांच्या हातात. घरी गेले, बायकोनं जेवायला वाढलं, एक घाससुद्धा बाबांनी गिळला नाही. लहान मुलासारखं बाबा रडायला लागले आणि बायकोनं विचारलं, रडता का? एक कुष्ठरोगी बघितला, त्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी आलं. माई म्हटल्या, मग तुम्ही रडून त्याचं दुःख कमी होणार आहे का? चला दोघं जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. दोघं नवरा बायको गेले, त्याला घेऊन आले आणि पाहता पाहता काट्याच्या वनात सुद्धा सुंदर आनंदून उभं राहिलं. पण समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी आपल्याकडे अपेक्षित आहे. हो, ती दृष्टी कशातनं मिळते? कुठलाही महागडा गॉगल लावून ती दृष्टी नाही मिळत, ती अंतर्मनातून प्रकट व्हावी लागते. ज्यावेळेस अर्जुनानं आग्रह केला कृष्णाला की विश्वरूप दाखव, त्यावेळेस कृष्ण तयार झाला हसत हसत की अर्जुना मी तुला विश्वरूप दाखवेल. अर्जुनालाही प्रश्न पडला की अरे राधा याच्या एवढी जवळची आहे, राधेला यानं विश्वरूप दाखवलं नाही. याच्या जवळच्या अनेक सवंगडी आहेत, अनेक गोपिका आहेत, त्यांना कृष्णानं विश्वरूप दाखवलं नाही. आणि मग विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुनाची निवड झाली. याच्यापेक्षा आणखी काय असावं? अर्जुन खुश झाला. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे, वासराला जर पाना द्यायला गाय लागली तर मध्ये तिला थांबवता येत नाही तिचा पाना. अगदी तशीच परिस्थिती कृष्णाची आणि अर्जुनाची झालेली असावी. कृष्ण अर्जुनाला इतकं भरभरून ज्ञान देत होता आणि त्यात अर्जुनानं विचारलं आता विश्वरूप दाखव. कृष्णाला थांबता आलं नाही आणि कृष्ण म्हटला, अर्जुना बघ हे विश्वरूप. आणि विश्वरूप तुला दिसतंय का? असं ज्या वेळेस कृष्णानं अर्जुनाला विचारलं त्यावेळेस कृष्ण म्हटला, देवा तू विश्वरूप दाखवायचा प्रयत्न केला पण ते पाहावं ती दृष्टी मला दिलेली नाही. कृष्ण म्हटला, अरे तुला सांगण्याच्या ओघात मी इतका भारावून गेलो की तुला ती दृष्टीच द्यायची विसरलो. कृष्णानं अर्जुनाला ती दृष्टी देऊ केली आणि मग त्याला विश्वरूप पाहायला मिळालं. भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलं, देण्यासाठी 2 हात दिले, पण त्याच्यासाठी लागणारी दृष्टी ही आपल्याला कमवावी लागेल. ती अंतर्मनातून, ती संस्कारातून येणाऱ्या पिढीला द्यावी लागेल. ती देण्याची जबाबदारी आईबाप म्हणून, ती देण्याची जबाबदारी समाजातला एक घटक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल. अहो आपली जुनी पिढी अशी होती, ती सांगायची 1 तीळ 7 जणांनी खाल्ला. आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविचचे 3 तुकडे दिले तर आई सांगते, हां तुझे तू खा, तू दुसऱ्याचं खायचं नाही, दुसऱ्याला तुझं द्यायचं नाही, आणि उरले तर घरी घेऊन ये, वाटत बसू नको वेंधळ्यासारखं. काय करायचं पुढच्या पिढीनं नेमकं? तुम्ही ते गाणं म्हटलंत का, एरे एरे पावसा? माहीत आहे तुम्हाला? माहीत आहे का नाही? आणि काय गाणं होतं? एरे 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 एरे. आवाज हळूहळू कमी का होत चालला? बरोबर म्हणताय तुम्ही. हां म्हणा आता, एरे एरे तुला देतो पैसा झाला पाऊस आला, एग एग तुझे मडके सर आली आणि मडके गेले. किती हुशार आहेत तुम्ही सगळेजण. हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबांना म्हणायचो, आजोबा असं गाणं का म्हणायचं? आजोबा सांगायचे कृषीप्रधान देश आहे, पाऊस आला पाहिजे, म्हणा एरे एरे पावसा. आजोबा सांगायचे एरे एरे पावसा म्हणा.
आणि आज इंग्रजी शाळेत गेलात तर पहिल्याच वर्गात बाई सांगतात रेन रेन. पोरांनी नेमकं करायचं काय? आई वॉटर बॅग भरून देते आणि सांगते तुझं पाणी तू पे, तुझं दुसऱ्याला देऊ नको, दुसऱ्याचं तू पिऊ नको. आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. पोरांनी नेमकं करायचं काय? अहो, आम्ही जेवायला जर बसलो तर आमचे आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो ताटाच्या भोवती का पाणी फिरवायचं? का ताटातले अन्नपदार्थ बदलतात? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते. आजोबा सांगायचे अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. आभार माना, कृतज्ञता बाळगा, कुणाचे तरी आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे जेवताना? आजोबा सांगायचे जेवताना आभार मानायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे, जिनं शिजवलं त्या आईचे. आणि पुढं जाऊन सांगायचे ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना. कित्येकांकडं फार सोन्याचं ताट आहे हो, पण भूक लागत नाही, करायचं काय? कितीतरी जण आहेत की ज्यांना अन्नाचा कण मिळत नाही म्हणून कोसो किलोमीटर दूर जावं लागतं, आणि कितीतरी जण असे आहेत की खाऊन पचत नाही म्हणून कोसो किलोमीटर चालावं लागतं. किती परिस्थिती भयानक आहे. या परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या पिढीला काय द्यायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल. आपल्यामध्ये देण्याची दानत असायला हवी. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो, कळणाऱ्यांना कळेल. आमच्याकडे एक जण आहे, आम्ही त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब शाळा बांधायची, शाळेला जरा वर्गणी द्या. गावातली 10-5 पोरं माझ्यासोबत होती, म्हणली शाळेला वर्गणी द्या. वर्गणी द्या म्हटल्याबरोबर ते म्हटलं वर्गणी म्हणजे देणगी. म्हटलं मी बायको आजारी पडली तर कधी लवकर दवाखान्यात नेलं नाही, पोराची कधी नीट फी भरली नाही, आणि गावातली शाळा आणि तिला वर्गणी आणि तिला पैसे, येडाबिडा आहे काय? म्हटलं. आम्ही सगळे नाराज होऊन निघालो. तेव्हाच त्या माणसानं हाका मारली, म्हटली पोरांनो एक काम करा, तुम्हाला मी शाळेला पैसे देईन पण माझी एक अट आहे. म्हणले काय? नीट लक्ष देऊन ऐका. अट काय? म्हटलं माझे 2 डोळे आहेत, यातला एक खोटा आहे आणि एक खरा आहे. म्हणले यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही पोरांनो ओळखलं तर म्हणले मी तुम्हाला मागेल तेवढे पैसे देईन. अमेरिकेहून डोळा बसून आणलाय म्हटला, कुणाला सहजासहजी ओळखूच येऊ शकत नाही. त्यानं सांगितलं 2 डोळे, त्यातला खोटा कोणता? पहिलीतलं पोरगं होतं. ते म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा. ह्याला आश्चर्य वाटलं, कुणालाच ओळखता येत नाही, पहिलीतल्या पोरानं ओळखलं डावा डोळा खोटा. त्या माणसानं विचारलं बाबा तू कसं ओळखलं की माझा डावा डोळा खोटा आहे? पोरगं म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात आम्हाला थोडीशी करुणा दिसली, थोडंसं प्रेम दिसलं, थोडीशी सहानुभूती दिसली, आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्या वागण्यावरनं तर वाटत नाही खऱ्या डोळ्यात ती शिल्लक आहे म्हणून. काय जगतो आपण? 1 रुपयाचं नाणं वर जाणार नाही, आपण कशासाठी भांडतो? भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो ते बासरी तर अशी गरगरा फिरवली असती की नाही, मग ते 2 बोटांनी अशी घट्ट बासरी का पकडतो? कारण कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट करतो, नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो. नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा आहे हो? 10 वर्ष झाले भावाचं तोंड बघितलं नाही, काय पराक्रम आहे? एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यासाठी भांडत बसतात. दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते हो. कसला पराक्रम आहे? 10 वर्ष झालंय बहिणीचं तोंड बघितलं नाही, बहिणीच्या दारात गेलं, ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चोळी घेऊन जाल, तिला कळतंय का भाऊ आलाय आणि आता रडतोय? नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा, नात्यांमध्ये प्रेम द्यायचं असतं, आणि रणांगण गाजवायला पराक्रम रणांगणात गाजवायचं असतो. आपण उलट करायला लागलो, नात्यांमधली मजा हरवून गेली आणि आपण इकडे तिकडे साधनांमध्ये मजा शोधायला लागलो. माझं सांगणं आहे, मी जास्त वेळ आपला घेत नाही, पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. छोट्या छोट्या, मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका. काय घाबरायचं संकटांना? संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं. कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये. घाबरायचंय ना आपल्याला, आपण आपल्या कर्माला घाबरावं. इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे? आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय. लक्षात ठेवा, चेंडू जसा भिंतीवर मारताना तसाच मागे येतो. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही. तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत. म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं.
काय द्यायचं समाजाला ते ठरवा, कसं जगायचं ते ठरवूयात. कधीतरी अंतर्मनात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूयात. आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना, तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात. जगण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही, ती कुणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे, हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही आहे. म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का, मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा. मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे. बघा, मी का असं म्हणतो की आपल्याकडं जे आहे ते इतरांना देता यावं, कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल. वडील म्हटले होते, तू यादी कर की आत्तापर्यंत तुला किती लोकांनी मदत केली. मी ती यादी करायला घेतली. मला गावात ह्या माणसानं मदत केली, शाळेत ह्या माणसानं मदत केली, कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली. मी 100-150 लोकांची यादी केली की या 150 लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली. वडील म्हटले, वा, तुला आठवत आहेत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली. आता दुसरी यादी कर, तू किती लोकांना मदत केली आयुष्यात. साहेब, मी ती यादी करायला घेतली, 5-6 लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही. वडील म्हटले, ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो, किती लोकांना ताकद देऊ शकलो. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत व्हायचं नाही. जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी. कुणी संकटात आहे, कुणी अडचणीत आहे, त्याला धावून जाता येईल का. आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही आहे. कधीतरी एखादा चांगलं काम करतोय ना, त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा, वा, छान काम करतोय, आम्ही आहोत तुझ्यासोबत. एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला 10 हत्तीचं बळ येतो काम करायला. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत होऊ नका. शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला, एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही, औरंगजेबाला भेटायला जावं लागलो. बरं, राजे एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता, मी संकटात चाललोय, लेकराला का नेऊ, पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत. मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंतचा ताई, त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही. काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना. स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, काय बोलले काय असतील. शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढासा संभाजी राजा पण माहीत होता, आत्ता तहात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक, त्यात काय असते. दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती आणि विचारलं, क्यों पटेल और लढोगे. आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना, संकटाला वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो. आणि प्रत्येक वेळेस संकटाशी 2 हात केलेत पाहिजे असं नाही. डोंगर पोखरत बसू नका हो, कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा. प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही. कधीतरी दुर्लक्ष करा, कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा. संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना, तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्हाला महमूद माहीत आहे का. महमूदचे पिक्चर बघितलेत. आम्ही एक महमूदचा पिक्चर पाहिलेला. त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती. आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं. थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली. त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली आणि विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. छातीवर बंदूक आहे आणि विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे. म्हटलं, काय म्हणायचं याला. कधी कधी संकटाच्या समोर असं मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो.
म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका. छोटी संकट आहेत, वेळ निघून जाते. मगाशी मॅडमही बोलताना म्हटल्या, संकटं कायम नाही आहेत, ती वेळ जाणार आहे, ती टळून जाणार आहे, पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा. त्या पिढीला वेळ द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या. मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. त्याची कंपनी कर्जाच्या ह्याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो. एखादा म्हटला असता की मी इतकं सुंदर करिअर केलं, एवढा छान, आणि परत मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं, गर्भगळीत झाला असता एखादा माणूस. पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती. हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या, म्हणायच्या तू खूप लंबू आहे, तुझ्यासमोर आम्ही बारीक दिसू, तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत. त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली, आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात. कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता, पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला यायचा. याच्यापेक्षा काय करिअर असते. आत्ताही तुम्ही